नाशिक जिल्हा परिषद प्रशासन भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी आहे का? मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जनतेशी काहीच देणं घेणं नाही का? भ्रष्टाचार करा आणि योग्य किंमत फेका व निर्दोष मुक्तता मिळवाचे धोरण राबविले जात आहे का? राजकीय दबावातून अधिकारी कारवाया करत नाहीत का? हम सब एक है असे तर जिल्हा परिषद प्रशासनात चालू नाही ना? टाकळी विंचूरच्या दलित वस्ती निधीवर दरोडा टाकणारे ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्यावर काहीच कारवाई नाही. निधीची संगनमताने लूट करणाऱ्या देवांश एंटरप्राइजेसवरही फौजदारी कारवाई नाही. देवांश एंटरप्राइजेसचा संचालक माजी अध्यक्षांचा पुतण्या असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने प्रकरण दाबून मांडवली केली आहे का? सन 2019-20 मध्ये नाशिक जिल्ह्यातील टाकळी विंचूर येथे दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत 7,50,000 रुपयांचे हायमास्ट लॅम्प बसवण्यात आले होते. सदर हायमास्ट लॅम्पचे काम हे सनशाईन टेक्नॉलॉजिस्ट यांच्या नावाने टेंडर केले होते. 7,50,000 हे हायमास्टचे काम निकृष्ट दर्जाचेच करण्यात आले होते. सदर कामाचे बिल हे सनशाईन टेक्नॉलॉजिस्ट या फर्मला न देता ते या कामाशी दूरपर्यंत कुठल्याच प्रकारचा संबंध नसणाऱ्या लासलगाव येथील देवांश एंटरप्राइजेस या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पुतण्याच्या फर्मच्या नावाने काढण्यात आले होते. 6,75,000चा धनादेश दिला होता. निफाड पंचायत समितीच्या या भ्रष्टाचारी कारभाराबाबत निफाड टाइम्स न्यूजचे संपादक सुरेश आयरे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार अर्ज केला होता. याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. निफाड टाइम्स या वर्तमानपत्रातून दलित वस्ती योजनेवर गट विकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, देवास एंटरप्राइजेस यांच्या सर्वांच्या संगनमताने दरोडा म्हणून मोठी बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर निफाड पंचायत समितीचे भ्रष्टाचारी प्रशासन झोपेच्या सोंगेतून बाहेर आले. देवांश एंटरप्राइजेसच्या संचालकानेही आधी तेरी भी चूप आणि मेरी भी चूपचे धोरण लाभविले होते, पण निफाड टाइमच्या बातमीच्या दणक्याने या तथाकथित संचालकाने तब्बल 6 महिने 13 दिवसांनी ही फुकटात मिळालेली 6,75,000 रुपयांची रक्कम पुन्हा टाकळी विंचूर ग्रामपंचायतीकडे वर्ग केली. देवास एंटरप्राइजेसच्या संचालकाला 6,75,000 रुपये ग्रामपंचायतीची फसवणूक करून घेतल्याने 6 महिने 13 दिवसांचे व्याज द्यावे याबाबत नोटीस देखील काढली होती. पण माजी अध्यक्षांचा पुतण्या असल्याने साहजिकच थोडीफार सत्तेची गुर्मी आणि मस्ती असणारच. त्यामुळे त्या रकमेवरील या संचालकाने व्याजही दिले नाही. दलित वस्ती विकास योजना ही दलितांच्या विकासासाठी वापरली जाते, पण निकृष्ट कामे करून दलितांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम हे संचालक प्रशासनाला हाती धरून राजरोज करीत आहेत. निफाड टाइमच्या दणक्याने सदरची रक्कम सनशाईन टेक्नॉलॉजिस्ट या फर्मला मिळाली आहे. सन 2019-20 मध्ये टाकळी ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी म्हणून शशिकांत कदम कार्यरत होते, तर विस्तार अधिकारी श्री सुधाकर सोनवणे, गट विकास अधिकारी श्री संदीप कराड हे कार्यरत होते. दलित वस्ती विकास निधीचे बिल हे ग्रामविकास अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्या सहीने निघते. सदरच्या बिलांची फाईल, कामे पूर्ण अपूर्ण चौकशी करून टिप्पणी लिहिण्याचे काम विस्तार अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी यांचे असते. सगळी फाईलच असते. सर्व तपासून मगच बिलाचा चेक निघत असतो.
पण टाकळी विंचूरच्या दलित वस्तीत निधीवर देवांश एंटरप्राइजेसचे संचालक अमोल सुदाम थोरे, ग्राम विकास अधिकारी शशिकांत कदम, गट विकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे या सर्वांनी मिळून आर्थिक संगनमत करून नियोजन करून दरोडा टाकला आहे. कारण या निधीशी कामाशी दूरपर्यंत कुठलाच संबंध नसताना देवांश एंटरप्राइजेस या फर्मच्या नावाने दलित वस्ती निधीचा 6,75,000चा चेक काढण्यात आला होता. या सर्वांनी संगनमताने संघटित गुन्हेगारीसारखा दलित वस्ती निधीवर आर्थिक दरोडा टाकून गुन्हा केला आहे. संदीप कराड हे निफाड पंचायत समितीत जवळपास 6 ते 7 वर्ष कार्यरत होते. या सर्व काळात दलित वस्ती निधीवर कराडांनी आपला चांगलाच हात धुवून घेतला आहे व रगड माल येथून कमविला आहे. थोडक्यात मालामाल झालेल्या या अधिकाऱ्याने राजकीय पाठिंब्यावर निफाड पंचायत समितीत दलित वस्ती निधीत अनेक घोटाळे केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच निफाड पंचायत समितीतील या वादग्रस्त गट विकास अधिकाऱ्याच्या काळातील सर्व प्रकरणांची चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचार बाहेर निघण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच या सर्व प्रकरणाशी संबंधित चौकशी होणे गरजेचे आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत निफाड टाइम्सचे संपादक सुरेश आहिरे यांनी वारंवार या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाशी पाठपुरावा केला. पण जिल्हा परिषद प्रशासन, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आत्तापर्यंत फक्त आणि फक्त वेळ मारून नेली आहे. याबाबत अधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर फक्त कारवाई करतो यांची हीच नौटंकी भाषा असते, बाकी कारवाई शून्य. या आधीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही वारंवार पाठपुरावा केला, पण थातूर मातूर उत्तर देणे व वेळ मारून नेणे हे संबंधित अधिकारी करत आले होते. तेच पुन्हा सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारीही तेच काम करत आहेत. 2-3 वर्षांसाठी आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा इतर अधिकारी आपला कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी भ्रष्टाचारी प्रशासनाला याबाबत काहीच देणे घेणे नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांशी अर्थपूर्ण बाजू प्रशासन घेत आहेत का, हाही प्रश्न उपस्थित होतो. या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत भ्रष्टाचारी तिळतिळाचे वाटप तर करत नाही ना, अशी ही शंका त्या निमित्ताने उपस्थित होते. जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील काही भ्रष्टाचार अपहार करणाऱ्या ग्रामसेवकांना चक्क विस्तार अधिकारी म्हणून बढती दिली आहे. म्हणजे फक्त गावातच भ्रष्टाचार करू नका, तर पंचायत समितीत मोठा घोटाळा करा, असे काही प्रशासनाचे सांगणे आहेत का? जिल्हा परिषद प्रशासनाची या सर्वांवर आशीर्वाद आहेत का, हाही प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होतो. टाकळी विंचूर दलित वस्ती विकास योजनेवर दरोडा घालणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर प्रशासनाने अजूनही कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. तसेच देवास एंटरप्राइजेसवर शासनाची फसवणूक करून शासकीय योजनेतील पैशांची अफरातफर केल्याबाबत कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. फौजदारी स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल झाले पाहिजेत. देवास एंटरप्राइजेसने अशा प्रकारे तालुक्यात, जिल्ह्यात शासकीय निधीवर कुठे कुठे डल्ला मारला आहे, त्याबाबतही या फर्मची सविस्तर चौकशी करावी. संचालकांवरही कारवाई झाली पाहिजे. माननीय जिल्हा परिषद अध्यक्षांचा पुतण्या कायद्यापेक्षा मोठा कोणीच नाही. भ्रष्टाचार, घोटाळा, अपहार सिद्ध झाला आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासनाने आपल्या हाताची थरथर थांबवून याबाबत कडक कारवाई करावी अशी अपेक्षा आहे. नाहीतर सरळ जाहीर करून टाकावे की जिल्हा परिषद प्रशासनाकडे भ्रष्टाचारासंदर्भात तक्रारी करू नका, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, आम्हीही या भ्रष्टाचारात सहभागी आहोत असा बोर्ड लावावा असे उपहासाने म्हणावे लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अजूनही या प्रकरणात दोषी असलेल्या सर्वांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षा आहे.